जय शिवराय मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 34 जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता। कापूस, तूर या पिकाचा आता नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे। तलाठी यांच्या माध्यमातून आपल्याकडे विशिष्ट याद्या हे पोहोचवण्याचं काम करण्यात आलेलं आहे। माई सेवा केंद्र या ठिकाणी आपल्याला त्या याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता केवायसी करण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, आपल्याला हेक्टरी अनुदान किती मिळणार आहे, त्यानंतर 19 जिल्हे कोणते असणार आहेत, या 19 जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे किती पैसे जमा होणार आहेत, कधी जमा होणार आहेत, किती हेक्टरपर्यंत जमा होणार आहेत, या संदर्भात आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, ही माहिती आहे वाशिम जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। इतर जिल्हे सुद्धा आपण पाहणार आहोत। मित्रांनो, आजच शेतकऱ्यांच्या खात्यावर केवायसीच्या माध्यमातून हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। माई सेवा केंद्र या ठिकाणी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता केवायसी करण्याकरता सुरुवात झालेली आहे। तलाठी यांच्या माध्यमातून ह्या याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे आणि कापूस, तूर या पिकाच्या नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याकरता सुरुवात झालेली आहे। यामध्ये कापूस आहे, तूर आहे, हरभरा आहे, गहू आहे, अशा प्रकारच्या पिकाची ही नुकसान भरपाईची सर्वे आणि रक्कम जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा हे पैसे लवकरच जमा होणार आहेत। तलाठी यांच्या माध्यमातून आता ह्या याद्या उपलब्ध करून देण्यात आलेले आणि या याद्याच्या माध्यमातून केवायसी केल्यानंतर हे पैसे जमा होणार आहेत। मित्रांनो, धुळे जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। यामध्ये सिंदखेड राजा आहे, नंदुरबार आहे आणि 40गाव, जळगाव अशा प्रकारे या जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं, त्या मंडळाच्या याद्या सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर आता हे पैसे विशिष्ट यादीच्या माध्यमातून विशिष्ट केवायसीच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। चांदवड आहे, नाशिक आहे, वातोगली आहे, जायफळ आहे, देवळा या तालुक्यात सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे। विशिष्ट यादी आपले तलाठी यांच्या माध्यमातून आपण घेऊ शकता। माई सेवा केंद्र या ठिकाणी आपण ती केवायसी करू शकता। धुळे जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। राज्य सरकारच्या माध्यमातून धुळे असेल, या जिल्हा शिरूपूर आहे तालुका, या जिल्ह्यात सुद्धा जे मंडळ पात्र करण्यात आले होते त्या मंडळासाठी आता ही नुकसान भरपाई वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, जळगाव जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं। जळगावमध्ये फळबाग असेल, केळी असेल, द्राक्षे असेल, या पिकाचं सुद्धा नुकसान झालेल्या पोटी नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप करण्याकरता सुरुवात होणार आहे। विशिष्ट याद्या आपल्या शेतकऱ्यांच्या आलेल्या आहेत। नक्कीच आपण तलाठी यांच्या माध्यमातून ते विशिष्ट यादी घेऊ शकता आणि आपण आपली केवायसी ही करू शकता। अहमदनगर जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं। जांकेखेड आहे, शेवगाव आहे आणि श्रीगोंद आहे, या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, मुंगी देवा आहे, मुंगी पैठण आहे, मानवत आहे, बरेच काही मंडळ पात्र करण्यात आलेले, त्या मंडळाची नुकसान भरपाई ही वाटप करण्याकरता सुरुवात झालेली। मित्रांनो, व्हिडिओ मोठा होईल त्या कारणाने मी मंडळ काही सांगत नाही। त्यानंतर राहती आहे, निवास आहे, पेनार आहे, अशा प्रकारे श्रीरामपूर आहे, कोपरगाव आहे, अकोला आहे, पाथर्डी आहे, राहुरी नगर या मंडळासाठी सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप करण्याकरता सुरू झाली। बरेच काही मंडळ आहेत। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरची परिस्थिती तशीच होती। राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करण्यात आला होता, परंतु विशिष्ट याद्या आपल्या पोहोचवल्या नव्हत्या। तलाठी यांच्या माध्यमातून होता ह्या विशिष्ट याद्या सुद्धा देण्यात आलेल्या आहे। नक्कीच आपण आपली केवायसी करून घ्या। जालना जिल्हा आणि परभणी जिल्हा या जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, आता हिंगोली जिल्ह्यात काही परिस्थिती अलग नाही। या जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। बरेच काही मंडळ पात्र करण्यात आले होते आणि या मंडळासाठी आता ही नुकसान भरपाईच्या याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये कळमदुरीच्या नुकसान भरपाईची रक्कम काही प्रमाणात वाटप करण्यात आलेली आहे। सीता खानापूर असेल या भागात सुद्धा काही प्रमाणात वाटप करण्यात आलेले आहे। हिंगोलीचा काही भाग बाकी आहे। शेनगाव असेल, पुशेगाव असेल आणि बाबुळगाव हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आले होते आणि या मंडळाच्या आता सुद्धा याद्या लवकरच उपलब्ध करून देण्याकरता सुरुवात होणार आहे। तलाठी यांच्या माध्यमातून डॉक्युमेंट सुद्धा काही दिवसापूर्वी जमा करण्यात आलेले। लातूरच्या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई रक्कम ही दिली जाणार आहे। यांच्या सुद्धा याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत।
याचं सुद्धा आता केवायसीच्या माध्यमातून हे शेतकरी पात्र करण्यात येणार आहे. मित्रांनो, नांदेड जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम ही दिली जाणार आहे. बीडचा सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप होणार आहे. धाराशिव आणि नागपूर या विभागात सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे. मित्रांनो, 19 जिल्ह्यात जवळपास 224 मंडळ पात्र करण्यात आलेले आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत. वर्धाचा सुद्धा नुकसान भरपाई रक्कम ही वाटप करण्यात येणार आहे. विशेष मध्ये आता वाशिमची नुकसान भरपाईच्या केवायसी करण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि इतर जिल्ह्याच्या सुद्धा केवायसीच्या याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. केवायसी झाल्यानंतर आपल्या खात्यावर हे पैसे 8 दिवसात हे पैसे जमा होत असतात. मित्रांनो, 3 हेक्टरपर्यंत आपल्याला अनुदान दिलं जाणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून 8,500 रुपये आपल्याला अनुदान दिलं जाणार आहे अशा प्रकारे माहिती देण्यात आली होती, परंतु त्याची रक्कम घटवण्यात आलेली आहे. 4 ते 5,000 रुपये हेक्टर आपल्याला अनुदान वाटप करण्याकरता मित्रांनो सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, नक्कीच या जिल्ह्यातील असाल तर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय मित्रांनो.